हॅलो, चला आता सामना आजच्या रात्रीमध्ये शेवटचा सामना. एकीकडे टीम नखऱ्या 11 ओवले आणि त्याच्या विरोधात सिद्धिविनायक डेव्हलपर्स. सिद्धिविनायक डेव्हलपर्स कोपर हा संघ पहा मिळतो आपल्याला. चला गोलंदाज विशाल गायकवाड पावा. मागचा सामना काय जिंकला ओले टीमने. 6 बॉल 19 ची गरज असताना तो सामना मात्र जिंकला. सुरुवात मात्र धमाकेदार केली होती प्रमोद घरतने. सामना सुरू होतोय. लेट्स प्ले. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. फिल्डर थोडेसे पाठीमागे राहिले. तोपर्यंत एक धाव संघाचा आणि स्वतःचा अकाउंट ओपन केलं जाते एका धावसंख्येवरती. जो जिंकेल तो क्वालिफाय होईल. अर्थातच जो जिंकेल त्याला एखादी ट्रॉफी. हा सुपर 6 साठी क्वालिफायचा मॅच आहे. अत्यंत महत्वाचा सामना. ओ वेगाने फेकलाय चेंडू. बॉल लेफ्ट. चेंडू सरळ निघून जातो अगदी. डॉट बॉल आलाय. फलंदाज पाहत राहिले आशाभूत नजरेने की वाईट बॉल आहे, मात्र नाही आहे. चेंडू अगदी सरळ निघून गेला. स्क्वेअर लेगला खेचलाय. फिल्डर धावतात मात्र त्यांच्या अगदी आवाक्याच्या बाहेर चेंडू गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार. ऑफ ड्राय कव्हरच्या दिशेला. कॅचिटचा कॉल मात्र नाही. अगदी वेगाने चेंडू आला. तोपर्यंत एक धाव. अद्यापर्यंत पात्र मोठे पडके खेळण्यापासून वंचित ठेवलंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक. एकमेव षटक आहे. एकच षटक. फटका चांगला आहे. फिल्डर उपस्थित होते. फलंदाज बाद. पहिला धक्का लागतो या कोपर टीमला. पहिला धक्का. प्रतुला जातात बंडाऊनला. एक खेळाडू बाद झाला. पहिलं षटक मार्गस्थ आहे. यावेळेस फटका चांगला केल्यात अलॉंग द कार्पेट. चेंडूवरती बेगाने क्षेत्रात चलले. 1-2 मध्ये रूपांतर. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता मात्र नाही देऊ शकले. त्यामुळे 2 धावा इथे मिळाल्यात.
आणि पहिल्या षटकाचा केस संपला. पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्या त्या 8. 1 बाद 8. चला लगेच फिल्डिंग लावा. चला पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8च धाबा आल्या. एकेरी दुहेरी धाबांना 1 चौकार पाहिला आपण. आणि आता दुसरं षटक साई गायकवाड दुसरं षटक घेऊन आला टीम ओवले संघाच्या वतीने. बिग शॉट मात्र मिस टाइम आहे. बॉल हवेत आहे. झेल कोण टिपणार? होयस झेलवरती फिल्डर आल्यात ऋषिकेश पाटील आणि झेल टिपला जातोय. दुसरा धक्का लागला या कोपट टीमला. अमोल पाटील आल्यात न्यू बॅटर. ओ इथे सुद्धा हलकसं अपील 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 पाहायला मिळतं आपल्याला. पंच मात्र आपल्या निर्णयावरती अगदी ठाम. कोणत्याही प्रकारे खून केली नाहीये. ओ पुन्हा एकदा डॉट. व्हेरी गुड बॉलिंग. अत्यंत चांगले गोलंदाजी. ओ पुन्हा एकदा उडवलाय. कॅच इटचा कॉल. कॅच आउट. बॅटर बाद. करण आलाय मागच्या मॅचचा हिरो. ओ पुन्हा एकदा डॉट. चांगली गोलंदाजी. ओ दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. व्हेरी गुड बॉलिंग. मिडन षटक फेकला. एकही धावने या कोर मध्ये 2 विकेट मिळवले. अत्यंत चांगली गोलंदाजी. गोलंदाज साई गायकवाड. सुपर बॉलिंग.
काय गोलंदाजी केली अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना बॅटरला मात्र जागेवरती थांबवलं, कोणत्याही प्रकारची धाव दिली नाहीये. चला शेवटचं षटक. आदेश न्यू यंगस्टर आदेशला पाहतोय आपण. पहिलाच बॉल चांगला होता, डॉट आलाय. मागचे जवळजवळ 7 चेंडू डॉट आल्यात, 9 चेंडू डॉट आल्यात एकूण. पहा 13 बॉल मध्ये 9 चेंडू डॉट. मग धावा किती होणार? फक्त 8च धावा आहेत. फटका चांगला आहे, जास्त उंची मात्र तेवढीच लांबी प्राप्त झाली आहे. कडक षटकार. आत्ता मात्र एक षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मात्र आता मिस टाइम आहे. बॉल हवेत आहे. फिल्डर हो, गुड फिल्डिंग. चांगला ऍपल दिला. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे. मात्र दोन्ही गाड्या एकाच एंडला येते. धावचीची संधी आहे. मनोज होते त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग केली. 4 धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. चला, जो निर्णय असेल द्या. सामना सुरू करा. चला 12 खेळाडू आहेत तुमचे दादा. ओके. ओ, बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. पुन्हा एकदा बिग शॉट घ्यायचं होतं. वाईड बॉल. यस.
वाईड साठी रिव्ह्यू. चला अंपायर वरती दबाव आणू नका. पहा कमिटीने सांगितले त्यामुळे आपल्याला एक्सेप्ट करावं लागेल. ओके वाईड बॉल. फटका चांगला आहे. कॅचिटचा कॉल. कॅच आउट. फलंदाज बाद. धावा झाल्या ते एकूण 17. चला नेक्स्ट बॅटर आल्यात मैदानामध्ये. पुन्हा एकदा फटका हवेत खेळल्यात. मिड विकेटला एकदा कंप्लीट. सेकंडचा कॉल. रनआउटचा धोका. आता धावाच धावा. 3. आणि आता पुन्हा एकदा 3च धावा. रनआउट. 3 धावा मिळाल्यात. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 20 आणि 18 बॉल मध्ये 21 ची गरज असेल क्वालिफाय होण्यासाठी. टीम नखरे हेलियन ओवले या टीमला.
हॅलो चला सामना सुरू होता. 18 बॉल मध्ये गरज आहे ती मात्र 21 धावसंख्येची. सलामीची जोडी मैदानामध्ये विशाल गायकवाड आणि स्ट्राईकला प्रमोद गरत. हो फटका चांगला आहे, हवेत केल्यात, फिल्डर आल्यात आणि पहिल्या बॉलवरती या मॅचची फार मोठी विकेट मिळाली. जरी 21 धावा बडवाच्या असल्या तरी सुद्धा आता पहिल्या बॉलवरती फलंदाज बाद प्रितेश. ओ रॉकी नाईक कोहलीचे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या नियती स्पोर्ट तर्फे त्यांना 500 रुपयाचा आणि सन्मानित केलं जातोय. चला तुम्हाला आता सन्मानित केलं जाईल. हा ज्यांचा खास दिवस त्याचं नाव वाढदिवस आणि वाढदिवस आहे आमच्या रॉकी बाई कोहली गावचा ब्रँड आहे तो. आणि आमचे चाचू आणि त्याचबरोबर आमचे सहयोजक पवार संतोष दादा पवार यांच्या हस्ते त्यांचा 500 आणि 500 पण मिळाल्यात. चला चला थँक्यू रॉकी भाई. चला आमच्या अमित भाई उर्फ पाजी हिंदीचे मशहूर कॉमेंटेटर यांचा आपण सन्मान करूया. ऑन साइडला केला पटका चांगला टीपेक्षा कव्हरला चेंडू जाईल गोळीच्या वेगाने दन 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 करत 4 रन्स. अमित भाई यांचा सन्मान केला जातो. आजच्या दिवस रात्रीमध्ये चांगला कॉमेंट्री प्रेक्षकापर्यंत पोहोचवली. अमित म्हात्रे मॅन फ्रॉम जोए पेन. चौकार आलाय. एक धाव डायरेक्ट हिट नाहीये मात्र एक धाव मिळाली. चला आता सामना सुद्धा सुरू आहे ते पहा मिळतो आपल्याला. ज्यांनी आजच्या दिवसामध्ये सुरेख समालोचन करून सर्वांची मन जिंकली ते सन्माननीय जगदीशदादा पाटील मॅनमोहन नारवली यांचा यथोचित सन्मान होत आहे. मी आमचे संतोषदादा पवार आणि चाचू यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा पण यथोचित सन्मान करावा. तिकडे अपील होते पंचांनी फेटाळलेले इकडे सत्कार होते आणि जबरदस्त लेजंड खेळाडू चाचू यांच्या शुभ हस्ते सत्कार मायाची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आमचे संतोषदादा पवार जबरदस्त दोन्ही लेजंड खेळाडू ज्यांनी क्रिकेट गाजवला त्यांच्या शुभ हस्ते सन्मान. धन्यवाद जगदीशदादा पाटील मॅनमोहन नारवली. चला आता सामन्याला ते सुरुवात झाली. एक विकेट सुद्धा पाहायला मिळाली पहिल्या बॉलवरती. सारा खेळाडू बाद झाला. बिग शॉट घ्यायचा प्रयत्न डावकरी त्याचे बॅटर आहेत डीप मध्ये फिल्डर आहेत. धाव मिळेल 1 आणि स्कोर झालाय तो आता पहिल्या षटकाचा केस संपलाय. स्कोर 6. चला पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 6.
21 करायचे आहेत मॅच मध्ये, त्यामुळे आता 12 बॉल आणि गरज आहे ती 15. 12 मध्ये 15. चला गेम स्टार्ट करा. 12 चेंडू 15 धावसंख्येची गरज आहे टीम ओवळे संघाला. बिग शॉट खेळायचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, फिल्डर झेल खाली समोर आल्या, गुड कॅच, बॅटर बाद. दोन प्रमुख खेळाडू बाद झाले. 11 बॉल 15. न्यू बॅटर ऋषिकेश. ओ दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र वाईड बॉल. एक अवांतर दाबेने वाढ होत असताना पाहा मिळतो आपल्याला. धाबा झाल्या त्या 7. आता 14 ची गरज आहे. एका चौकार षटकार मॅच मध्ये शिरकाव करेल तर एखादा विकेट पुन्हा एकदा कोपर संघाला पाहा मिळेल. या ठिकाणी पाहतोय आपण स्ट्रॉंग अपील केलंय, भरपूर स्ट्रॉंग अपील होतं. आणि ते आउट दिला गेलाय. चला आता न्यू बॅटर मैदानामध्ये आल्यात. पुन्हा एकदा वाईड बॉल आलाय. धावा झाल्यात ते आता 8. दहा चेंडू 13. फटका इथे सुद्धा चांगला आहे. एकच धाव. इकडे धावसंख्या पुढे सरकते. आता एक धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. 9 धावा. नऊ बॉल 12. धाबा आणि चेंडू यांचं अंतर पाहिलं तर 3चं अंतर जास्त आहे. मात्र जे ओवळे संघाने सुरुवात खराब झाली, मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला. फटका येथे सुद्धा हवेत आहे.
हॅलो, आता चेंडू शिल्लक आहेत ते 8-8 मध्ये 12. चला पहा, सामना अगदी असा वाटला तर की सोपा होईल, मात्र कठीण झालाय, कारण 18 मध्ये फक्त 21 ची गरज होती. मी म्हणेन कोपर संघाने चांगले इथे गोलंदाजी केली, चांगले फिल्डिंग केली आहे. ओ यावेळेस पाहतो चेंडू चालला स्वीपर कव्हरच्या दिशेला, मात्र 4 धावा मिळतील का? हो यस, आणि ते चौकार पाहायला मिळाला, मच निडेड चौकार. अगदी बाहेरचा चेंडू होता, त्याच्यावरती बॅट पुढे केली आणि 4 धावा मिळाल्यात. तर समीकरण पहा मिळतोय 7 चेंडू 8, 7 मध्ये 8. सात चेंडू 8 ची ते गरज आहे. हो, फुलटॉस, मॅच विनिंग शॉट येतोय, मात्र अद्याप 4 धावांची गरज आहे ते विन होण्यासाठी. फटका चांगला, विजयाच्या दिशेने चौकार घेऊन जाईल त्यांना, तर लागोपाठ 2 चेंडू 2 चौकार आले आणि आता 6 चेंडू 4 धावसंख्येची गरज आहे. 6 मध्ये 4. चांगली चांगली बॅटिंग झाली, आल्या आल्या 2 चौकार. फलंदाज मनोज दापोलकर च्या बॅट मधून, मात्र मनोजला माघारी यासाठी ठेवलं होतं का शेवटच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग करेल, मग जर खेळाडू बाद नसते तर मग मनोजचा नंबर आला नसता, असं सुद्धा होतं. मात्र मनोजने ज्या कामासाठी पाठवलं ते काम केलंय सध्या तरी. सामना थोडासा सोपा करून ठेवलाय. आणि आता चेंडू 4 ची गरज आहे. पहा, मी म्हणेन या ठिकाणी कोपर संघाने सुद्धा अतिशय चांगला खेळ दाखवला आणि त्याच्या तोडीस तोड खेळ मात्र ओले संघ. नखरे 11 ओळी. चला आता फिल्डिंग मध्ये थोडस परिवर्तन. चला शेवटचे 6 बनवायचे 4. पहिलाच बॉल अगदी कोलवट टप्प्याचा बॉल ड्राइव्ह केलाय समोर. एकदा मिळेल दुसरीचा कॉल, रनआउटचा धोका, 2 धावा. तर 5 चेंडू 2, 5 बॉल 2 रन्स करायचे. चला आता अगदी जवळ फिल्डिंग. आणि ते फटका चांगला आहे, विजयाचा चौकार.